नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. स्त्री सशक्तीकरणामुळे समाजाचा विकास नक्की कसा होतो? एका खऱ्या अर्थाने विकसित समाजाची ओळख काय असते आणि त्यात स्त्रियांची भूमिका किती मोलाची आहे? चला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधूया. आपण आज जे काही समजून घेणार आहोत ते सगळं पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांच्या समाज की समग्र प्रगती का आधार नारी उत्थान या पुस्तकावर आधारित आहे. चला तर मग एका मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया. कधी विचार केलाय की एका प्रगतिशील आणि समृद्ध समाजाचा खरा पाया नक्की कशावर टिकलेला असतो? याचं उत्तर आपल्याला स्त्री पुरुष समानतेमध्ये मिळतं. सगळ्यात आधी आपण त्या मूळ संकल्पनेबद्दल बोलूया, जिथे निसर्गानेच स्त्री आणि पुरुषांमध्ये एक आदर्श संतुलन निर्माण केलं होतं. बघा, प्राचीन विचारानुसार नर आणि नारी यांना एकमेकांपेक्षा श्रेष्ठ किंवा कमी कधीच मानलं गेलं नाही. उलट त्यांना एकाच अस्तित्वाच्या दोन पूरक बाजू मानल्या गेल्या. पुरुषांमध्ये ज्ञान, बळ आणि तेज यांसारख्या शक्ती स्वाभाविकपणे जास्त असतात, तर स्त्रियांमध्ये श्रद्धा, भक्ती आणि सेवेसारखे गुण नैसर्गिकरित्याच आलेले असतात. समाजाच्या गाडीला ही दोन्ही चाकं तितकीच गरजेची आहेत. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की या दोन्ही शक्तींशिवाय समाज टिकूच शकत नाही. जसा रथाला दोन चाकं लागतात, अगदी तसंच समाजाला नर आणि नारी या दोन्ही शक्तींची गरज असते. जेव्हा दोघेही सोबत चालतात तेव्हाच समाजात सुख, शांती आणि प्रगती येते. पण ती आदर्श परिस्थिती आणि आजचं वास्तव यात खूप मोठं अंतर आहे. समानतेचं ते वचन आपण कुठेतरी विसरून गेलो आहोत आणि त्यामुळे समाजात एक मोठा असमतोल निर्माण झालाय. दुर्दैवाने आज आपल्या समाजात परिस्थिती अशी आहे की स्त्रियांना पुरुषांपेक्षा प्रत्येक बाबतीत कमी आणि त्यांच्यावर अवलंबून मानलं जातं. जरी आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये स्त्रियांना पूजनीय मानलं गेलं असलं तरी आज त्या विचारांचं पालन होताना दिसत नाही. आज बहुतेक लोकांचा असाच एक गैरसमज झाला आहे की स्त्रीचं स्थान फक्त घराच्या चार भिंतींपुरतं आहे. तिचं काम म्हणजे फक्त पतीची सेवा करणं, मुले सांभाळणं आणि घरकाम करणं. आणि पुरुष कमावतो म्हणून स्त्रीने त्याच्यावर अवलंबून राहिलं पाहिजे आणि त्याची प्रत्येक आज्ञा पाळली पाहिजे, असा एक चुकीचा विचार समाजात खोलवर रुजला आहे. पण या असमतोलाची किंमत फक्त स्त्रियांनाच नाही तर संपूर्ण समाजाला चुकवावी लागते. चला बघूया याचे नेमके काय परिणाम होतात. हे उदाहरण किती अचूक आहे बघा. ज्याप्रमाणे एका पायाने अधू झालेला माणूस पुढे जाऊ शकत नाही, त्याचप्रमाणे ज्या समाजात स्त्रिया म्हणजेच समाजाचा अर्धा भाग कमजोर आणि अविकसित असतो, तो समाज कधीही प्रगती करू शकत नाही. आपण आपल्या शरीराचा अर्धा भाग निकामी करून सुखी होण्याची कल्पना करत आहोत. आणि या अज्ञानामुळे काय होतं माहितीये? एक दुष्टचक्रच सुरू होतं. स्त्रियांना शिक्षण आणि स्वातंत्र्य मिळत नाही, त्यामुळे त्यांचं व्यावहारिक ज्ञान कमी राहतं. गरजेच्या वेळी त्या स्वतःची किंवा कुटुंबाची संपत्ती सांभाळू शकत नाहीत. आणि मग होतं काय की अनेकदा जवळचे नातेवाईकच त्यांचं शोषण करतात, त्यांची आर्थिक फसवणूक होते. याचा थेट परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो आणि हळूहळू ते कुटुंबच उद्ध्वस्त होतं. हे वाक्य मनाला भिडणार आहे. स्त्रीशिवाय कुटुंब म्हणजे प्राणाशिवाय शरीर. स्त्री ही कुटुंबाचा प्राण आहे. पण आज आपण तिचं हे महत्त्व विसरून तिला केवळ एक दासी किंवा उपभोगाची वस्तू समजून तिची क्षमता मर्यादित केली आहे. बरं, आतापर्यंत आपण समस्यांबद्दल बोललो, पण या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच आहे. आता आपण उपायांकडे वळूया आणि नारी उत्थान म्हणजे काय ते समजून घेऊया. स्त्रियांच्या विकासासाठी 3 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे त्यांना खरं शिक्षण देणं, ज्याला सुशिक्षा म्हटलं आहे. दुसरं, पडदा प्रथा आणि हुंडा यांसारख्या जुलमी प्रथांना मुळापासून संपवणं. आणि तिसरं, स्त्रियांना आत्मनिर्भर बनवणं, जेणेकरून त्यांना कुणासमोरही हात पसरायची वेळ येणार नाही. आणि इथे शिक्षणाचा अर्थ फक्त पदवी मिळवून नोकरी करणं एवढाच नाहीये. शिक्षणाचा खरा उद्देश हा व्यक्ती निर्माण करणं आहे. एक शिक्षित स्त्री एक चांगली नागरिक बनते, जी आपल्या कुटुंबाला आणि समाजाला योग्य दिशा दाखवू शकते. चांगल्या व्यक्ती घडवण्यासाठी नारी उत्थान अत्यंत आवश्यक आहे. तेव्हाच एक चांगला परिवार आणि समाज निर्माण होऊ शकतो. कल्पना करा, जेव्हा स्त्रिया सक्षम आणि सन्मानित होतील तेव्हा एका उज्ज्वल भविष्याची निर्मिती कशी होईल. चला, या पुनरुज्जीवित समाजाची संकल्पना पाहूया. इथे खूप सुंदर विचार मांडला आहे. आज जर आपल्याला राम, कृष्ण किंवा अभिमन्यूसारखे पराक्रमी पुत्र हवे असतील तर त्यासाठी आधी कौसल्या, देवकी आणि सुभद्रा यांच्यासारख्या माता घडवाव्या लागतील. कारण एक सद्गुणी आणि सामर्थ्यवान आईच एका महान पिढीला जन्म देऊ शकते, बरोबर ना? म्हणजेच याचा सरळ अर्थ असा आहे की एक चांगली सुसंस्कारी पिढी घडवायची असेल, सुसंतान प्राप्तीची इच्छा असेल, तर ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा स्त्रिया स्वतः शिक्षित,
विकसित आणि समाजात सन्मानित असतील. जर स्त्रीच विकसित नसेल तर चांगल्या पिढीची कल्पना करणं हे केवळ एक स्वप्नच राहील. तर आतापर्यंत आपण या विषयाचे सगळे पैलू पाहिले. आता वेळ आहे कृती करण्याची. आणि हो, ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आणि ही कृती कधी करायची हा विचार आपल्याला प्रेरणा देतो. जर आपल्याला खरोखरच समाज आणि जगाचं कल्याण करायचं असेल तर आपल्याला नारी जागृतीचं काम उद्यावर न ढकलता आज आत्तापासूनच सुरू करावं लागेल. आणि या संपूर्ण विश्लेषणाचं अंतिम सार हेच आहे की नारी उत्थान हा फक्त महिलांशी संबंधित विषय नाही, हा संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा विषय आहे. जोपर्यंत समाजाचा अर्धा भाग अविकसित आणि दुखी आहे तोपर्यंत संपूर्ण जगाच्या कल्याणाची कल्पना करणं व्यर्थ आहे. म्हणूनच स्त्री सशक्तीकरण हेच जागतिक कल्याणाचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे.